नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांच्याबद्दल काही माहिती पाहणार आहोत प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. आपला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांची जयंती कधी असते? आता ऑप्शन्स कोणकोणते आहेत? तर ऑप्शन 1 आहे 20 फेब्रुवारी, ऑप्शन 2 आहे 19 फेब्रुवारी, ऑप्शन 3 आहे 18 फेब्रुवारी आणि ऑप्शन 4 आहे 17 फेब्रुवारी. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 19 फेब्रुवारी. प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 19 फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1631, ऑप्शन 3 19 फेब्रुवारी 1632, ऑप्शन 4 19 फेब्रुवारी 1635. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी म्हणजे त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेला काय निर्माण केलं किंवा कशाची निर्मिती केली? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 अष्टक मंडळ, ऑप्शन 2 प्रधान मंडळ, ऑप्शन 3 अष्टप्रधान मंडळ आणि ऑप्शन 4 वरीलपैकी काहीच नाही. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अष्टप्रधान मंडळ, ऑप्शन क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली आहे आणि सर्व कारभार जो आहे या अष्टप्रधान मंडळांद्वारे जो आहे तो चालवला जात होता. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी विचारली आहे. प्रथम राजधानी कोणती होती? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 सिंहगड, ऑप्शन 2 राजगड, ऑप्शन 3 प्रतापगड आणि ऑप्शन 4 रायगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 राजगड. राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी होती. प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ खालीलपैकी कोणता होता? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 बुधभूषण, ऑप्शन 2 राज्याभिषेक प्रयोग, ऑप्शन 3 क्षत्रिय कुलावंत आणि ऑप्शन 4 जाणता राजा. या चौघांपैकी काय राईट असणार आहे? छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ होता ऑप्शन क्रमांक 1 बुधभूषण. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरती जी स्वारी केली ती कधी केली? ऑप्शन्स आहेत 1665 साली, ऑप्शन 2 आहे 1667 साली, ऑप्शन 3 आहे 1661 साली आणि ऑप्शन 4 आहे 1664 साली. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरती स्वारी केली. पुढचा प्रश्न आहे की शिवरायांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय होतं? त्यांच्या पहिल्या पत्नी कोण होते, त्यांचं नाव काय होतं? ऑप्शन्स आहेत सईबाई जाधव, ऑप्शन 2 आहे सोयराबाई निंबाळकर, ऑप्शन 3 आहे सईबाई निंबाळकर आणि ऑप्शन 4 आहे सोयराबाई मोहिते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सईबाई निंबाळकर. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवरती कोण बसलं किंवा त्यांचा वारसा जो आहे हा पुढे कोणी नेला? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजी महाराज, ऑप्शन 2 आहे राजाराम महाराज, ऑप्शन 3 आहे छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी काहीच नाही किंवा कोणीच नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजी महाराज. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या मुलांची नावं काय होती? ऑप्शन्स आहेत. 1 धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, ऑप्शन 2 आहे छत्रपती राजाराम, ऑप्शन 3 आहे छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम महाराज आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी काहीच नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. हे दोघेही जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची मुलं होती. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन क्रमांक 1 6 जून 1674 रोजी, ऑप्शन 2 4 जून 1674 रोजी, ऑप्शन 3 8 जून 1674 रोजी आणि ऑप्शन 4 6 जुलै 1674 रोजी. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 शिवनेरी, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 राजगड आणि ऑप्शन 4 सिंहगड. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. रायगडवरती जे आहे 6 जून 1674 ला त्यांचा जो आहे
राज्याभिषेक सोहळा झालेला आहे रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोण इंग्रज वकील हजर होता? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 हेनरी ऑक्सिडन, ऑप्शन 2 हेनरी कॉलिंग, ऑप्शन 3 जोह शियोहन, ऑप्शन 4 जॉन स्टुअर्ट. आपला जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 हेनरी ऑक्सिडन. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सुवर्ण सिंहासन आहे ते किती वजनाचं होतं? ऑप्शन्स आहेत 29 मन, ऑप्शन 2 आहे 30 मन, ऑप्शन 4 आहे 35 मन आणि ऑप्शन 4 आहे 32 मन. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 32 मन. आणि ह्याला ऑलमोस्ट हे जे आहेत किलोमध्ये 144 किलो एवढं जे आहे हे सुवर्ण सिंहासन होतं. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून कधी निसटले किंवा कधी त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आग्र्याच्या कैदेतून? ऑप्शन्स आहेत 14 ऑगस्ट 1666, ऑप्शन 2 आहे 12 ऑगस्ट 1666, ऑप्शन 3 आहे 17 ऑगस्ट 1668, ऑप्शन 4 आहे 17 ऑगस्ट 1666. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 17 ऑगस्ट 1666. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत बहिर्जी नाईक, ऑप्शन 2 आहे गागा भट्ट, ऑप्शन 3 आहेत हंबीरराव मोहिते आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी काहीच ऑप्शन करेक्ट नाही. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 तोरणा किल्ला, ऑप्शन 2 कोंढाणा किल्ला, ऑप्शन 3 रायगड किल्ला आणि ऑप्शन 4 पन्हाळा किल्ला. याचं करेक्ट आन्सर असणार आहे तोरणा किल्ला, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो कोणत्या किल्ल्यावर झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 शिवनेरी, ऑप्शन 3 प्रतापगड आणि ऑप्शन 4 सिंहगड. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख गुप्तहेर कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 बहिर्जी नाईक, ऑप्शन 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन 3 गागा भट्ट आणि ऑप्शन 4 मोरेश्वर प्रधान. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बहिर्जी नाईक. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख गुप्तहेर होते बहिर्जी नाईक. कोंढाणा गड कोणी सर केला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 तानाजी मालुसरे, ऑप्शन 2 सूर्याजी मालुसरे, ऑप्शन 3 तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे आणि ऑप्शन 4 वरीलपैकी कोणीच नाही. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांनी कोंढाणा गड हा सर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 होन, ऑप्शन 2 सुवर्ण, ऑप्शन 3 शिवराई आणि ऑप्शन 4 वरीलपैकी काहीच नाही. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 होन. छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी होती होन. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? आधीचा प्रश्न होता सोन्याची नाणी कोणती होती, आताचा प्रश्न आहे तांब्याची नाणी कोणती होती? ऑप्शन्स आहेत 1 ताम्ह, 2 शिवराई, 3 होन आणि ऑप्शन 4 तांबर. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवराई. प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अमात्यपदी कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 रामचंद्र निळकंठ मुजुमदार, ऑप्शन 2 आहे पंताजी गोपीनाथ, ऑप्शन 3 आहे गागा भट्ट आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी कोणीच नाही. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र निळकंठ मुजुमदार. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी पौरोहित कोण होते? पौरोहित किंवा त्याला आपण म्हणतो पुरोहित कोण होते? सो ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 गागा भट्ट, ऑप्शन 2 विद्याधर कुलकर्णी, ऑप्शन 3 नारायणराव सामंत आणि ऑप्शन 4 पंताजी गोपीनाथ. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 गागा भट्ट. अफझल खान भेटीच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? जेव्हा ते अफझल खानाला भेटायला गेले होते छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला त्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत गोपीनाथ सामंत, ऑप्शन 2 आहे भास्करराव जाधव, ऑप्शन 3 आहे विद्याधर कुलकर्णी आणि ऑप्शन 4 आहे पंताजी गोपीनाथ. आणि आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पंताजी गोपीनाथ. शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 रायरेश्वर मंदिर, ऑप्शन 2 शिवनेरी गड,
ऑप्शन 3 रायगड आणि ऑप्शन 4 पन्हाळागड. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 रायरेश्वर मंदिर. रायरेश्वर मंदिरामध्ये शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिलेलं आहे? कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणतं नाव दिलं? ऑप्शन्स आहेत 1 प्रतापगड, 2 रायगड, 3 सिंहगड आणि ऑप्शन 4 प्रचंडगड. सो कोंढाणा किल्ल्याला महाराजांनी सिंहगड असं नाव दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड कोणता होता? आपले ऑप्शन्स आहेत 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1685. दुसरा ऑप्शन आहे 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680. आपला तिसरा ऑप्शन आहे 19 फेब्रुवारी 1631 ते 3 एप्रिल 1670. आपला चौथा ऑप्शन आहे 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1665. सो याच्यापैकी योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 16 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे कालखंड होता. 19 फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला आणि 3 एप्रिलला जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे. शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याचे दुसरे नाव कोणते आहे? सो आपले ऑप्शन्स आहेत 1 प्रचंडगड, ऑप्शन 2 आहे पन्हाळागड, ऑप्शन 3 आहे राजगड आणि ऑप्शन 4 आहे सिंहगड. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रचंडगड. पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 फजल खान व छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा आहे शहिस्ते खान व छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन 3 आहे सय्यद बंडा व छत्रपती शिवाजी महाराज आणि ऑप्शन 4 आहे जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला होता. प्रश्न आहे 1662 साली शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना कोठे जहांगीर सांभाळण्यासाठी पाठवलं? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 कोल्हापूर, ऑप्शन 3 सुरत आणि ऑप्शन 4 रायगड. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे येथे. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? ऑप्शन्स आहेत पूर्वयुगीन काळ, ऑप्शन 2 मध्ययुगाचा काळ, ऑप्शन 3 मुघल काळ आणि ऑप्शन 4 साम्राज्य काळ. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ययुगाचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची 3 बोटं कापली होतीत किंवा छाटली होतीत? ऑप्शन्स आहे ऑप्शन 1 फजल खान, ऑप्शन 2 शहिस्ते खान, ऑप्शन 3 औरंगजेब आणि ऑप्शन 4 अफजल खान. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून शहिस्ते खानाची बोटं छाटली होती. शिवाजी महाराजांनी कधी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 1670 मध्ये, ऑप्शन 2 1677 मध्ये, ऑप्शन 3 1674 मध्ये आणि ऑप्शन 4 1671 मध्ये. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला. प्रश्न आहे कोणी शिवाजी महाराजांना राजकारण आणि युद्धाचं प्रशिक्षण दिलं? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 मा जिजाई, ऑप्शन 2 आहे वडील शहाजी भोसले, ऑप्शन 3 त्यांनी प्रशिक्षक नेमले होते आणि ऑप्शन 4 वरीलपैकी कोणीच नाही. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 माता जिजाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली होती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 प्रचंडगड किल्ला, ऑप्शन 2 राजगड किल्ला, ऑप्शन 3 रायगड किल्ला आणि ऑप्शन 4 रायरेश्वर किल्ला. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 रायरेश्वर किल्ला. येथे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. किती वर्षाचे असताना महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधलं होतं? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 12 वर्षाचे असताना, ऑप्शन 2 13 वर्षांचे असताना, ऑप्शन 3 16 वर्षांचे असताना आणि ऑप्शन 4 20 वर्षांचे असताना. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त 16 वर्षाचे असताना त्यांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधलं होतं. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी कधी झाला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 16 मे 1640 ला, ऑप्शन 2 11 मे 1642 ला, ऑप्शन 3 17 मे 1640 ला आणि ऑप्शन 4 14 मे 1645 ला. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 16 मे 1640 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह हा सईबाईंशी झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई यांच्याशी कोठे झाला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 शिवनेरी, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 लाल महाल आणि ऑप्शन 4 रायरेश्वर मंदिर. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लाल महाल पुणे. महाराजांच्या आई जिजामाता यांचा जन्म कोणत्या कुळामध्ये झाला? ऑप्शन 1 भोसले, ऑप्शन 2 जाधव, ऑप्शन 3 मोहिते आणि ऑप्शन 4 निंबाळकर. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आई जिजामातांचा जो कुळ होता तो होता जाधव. जाधव कुळात त्यांचा जन्म झाला. कोंढाणा किल्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे नाव का दिले? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 कोंढाणा किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले, ऑप्शन 2 आहे कोंढाणा किल्ल्यावरती जीवा महाल यांना वीरमरण आले, ऑप्शन 3 कोंढाणा किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण आले आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी काहीच नाही. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कोंढाणा किल्ल्यावरती लढताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचं जे नाव आहे ते सिंहगड असं ठेवलं. शिवाजी महाराजांनी वाघनखे कोठे लपून ठेवली होती जेव्हा ते अफजल खानाला भेटायला गेले होते? अफजल खानाला जेव्हा ते भेटायला गेले होते त्या टायमाला त्यांनी वाघनखे कोठे लपून ठेवली होती? तर ऑप्शन 1 आहे पेहरावामध्ये, ऑप्शन 2 आहे किल्ल्यामध्ये, ऑप्शन 3 आहे जीवा महाल यांच्याकडे आणि ऑप्शन 4 आहे चिलखतमध्ये. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 चिलखतमध्ये. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा महाराजांसोबत कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत त्यांचे विश्वासू जीवा महाल, त्यांचे विश्वासू बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे विश्वासू तानाजी मालुसरे किंवा वरीलपैकी कोणी नाही. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 त्यांचे विश्वासू जीवा महाल. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा अफजल खानासोबत कोण होते? ऑप्शन्स आहे त्याचा सरदार फजल खान, त्याचा सरदार सय्यद खान, त्याचा सरदार सय्यद बंडा आणि त्याचा सरदार बंड खान. तर ऑप्शन आहे त्याचा सरदार सय्यद बंडा हा त्याच्यासोबत होता. जीवा महाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचं रक्षण केलं म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? आपले ऑप्शन्स आहेत जिथे जीवा तिथे शिवा, ऑप्शन 2 आहे शिवाचा रक्षक जीवा, ऑप्शन 3 आहे शिवा आणि जीवा आणि ऑप्शन 4 आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि विजापूरचा रुस्तमे जमान यांचा पराभव महाराजांनी कधी केला? ऑप्शन्स आहेत 18 डिसेंबर 1659 रोजी, 17 डिसेंबर 1660 रोजी, 18 डिसेंबर 1669 रोजी आणि 15 डिसेंबर 1659 रोजी. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 18 डिसेंबर 1659 रोजी. कोणती खिंड पावन खिंड म्हणून ओळखली जाऊ लागली? आपले ऑप्शन्स आहेत बनिहाल खिंड, 2 आहे मन खिंड, 3 आहे गजापूर खिंड आणि 4 आहे रोहतांग खिंड. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गजापूर खिंड. गजापूर खिंड पावन खिंड म्हणून का ओळखली जाऊ लागली? आपले ऑप्शन्स आहेत बाजीप्रभू देशपांडे आणि अनेक मावळ्यांच्या बलिदानामुळे, ऑप्शन 2 आहे जीवा महाल आणि अनेक मावळ्यांच्या बलिदानामुळे, ऑप्शन 3 आहे तानाजी मालुसरे आणि अनेक मावळ्यांच्या बलिदानामुळे आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बाजीप्रभू देशपांडे आणि अनेक मावळ्यांनी दिलेल्या बलिदानामुळे गजापूर खिंड ही पावन खिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वराज्यासाठी महाराजांनी कोणते शहर लुटलं होतं? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 सुरत, ऑप्शन 2 अहमदाबाद, ऑप्शन 3 गांधीनगर आणि ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 सुरत. शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत कधी लुटलं? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 1675 मध्ये, ऑप्शन 2 1673 मध्ये, ऑप्शन 3 1670 मध्ये आणि ऑप्शन 4 1671 मध्ये. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1670 मध्ये महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटलं होतं. महाराजांनी पन्हाळा किल्ला कधी जिंकला? ऑप्शन 1 9 मार्च 1671 रोजी, ऑप्शन 2 6 मार्च 1673 रोजी, ऑप्शन 3 10 मार्च 1670 रोजी आणि ऑप्शन 3 16 मार्च 1663 रोजी. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 6 मार्च 1673 रोजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला होता. शिवाजी महाराज हे शहाजी राजेंचे कितवे पुत्र होते? ऑप्शन 1 प्रथम पुत्र, ऑप्शन 2
तृतीय पुत्र, ऑप्शन 3 द्वितीय पुत्र आणि ऑप्शन 4 चौथे पुत्र. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय पुत्र. एकूण जे आहेत यांना 7 पुत्र होते आणि 7पैकी जे आहेत शिवाजी महाराज हे शहाजी राजेंचे दुसरे पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळाला काय म्हणत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 बारगीर, ऑप्शन 2 डबीर, ऑप्शन 3 सिलाहदार आणि ऑप्शन 4 लासर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बारगीर. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मराठा घराण्याशी संबंधित होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 निंबाळकर, ऑप्शन 2 मोहिते, ऑप्शन 3 जाधव आणि ऑप्शन 4 भोसले. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 भोसले. भोसले घराण्याशी जे आहे शिवाजी महाराज हे संबंधित होते. महाराजांनी कोणत्या ठिकाणी 1674 मध्ये मराठा साम्राज्याची स्थापना आणि बळकटी करण्यासाठी राजधानी स्थापन केली? कोणत्या ठिकाणी केलेली आहे 1674 मध्ये? सो आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 आहे रायरेश्वर, चुकून इकडे रारेश्वर झाले, हे रायरेश्वर आहे, ऑप्शन 3 प्रतापगड आणि ऑप्शन 4 प्रचंडगड. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. गागा भट यांनी कोणता ग्रंथ लिहिला? सो गागा भट यांनी कोणता ग्रंथ लिहिला याचे ऑप्शन्स आहेत 1 क्षत्रिय कुलावंत, ऑप्शन 2 राजे शिवछत्रपती, ऑप्शन 3 राज्याभिषेक प्रयोग आणि ऑप्शन 4 जाणता राजा. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भट यांनी लिहिला. जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे गौरवोद्गार महाराज व माता जिजाऊ यांच्याबद्दल कोणी काढलेले आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 महात्मा फुले, ऑप्शन 2 न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक आणि ऑप्शन 4 महात्मा गांधी. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे यांनी जे आहे हे गौरवोद्गार काढले आहेत महाराज आणि माता जिजाऊ यांच्याबद्दल. जावळीच्या भोरप्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधलेला आहे? सो आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 राजगड, ऑप्शन 3 प्रतापगड आणि ऑप्शन 4 सिंहगड. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रतापगड. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला होता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 10 नोव्हेंबर 1659 ला, ऑप्शन 2 20 नोव्हेंबर 1659 ला, ऑप्शन 3 10 डिसेंबर 1659 ला आणि ऑप्शन 4 आहे 20 डिसेंबर 1659 ला. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 10 नोव्हेंबर 1659 ला. 5 एप्रिल 1663 ला शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला? आपले ऑप्शन्स आहेत 1 औरंगजेब, ऑप्शन 2 अफजल खान, ऑप्शन 3 शहिस्ते खान आणि ऑप्शन 4 फजल खान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 शहिस्ते खान. शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम ही कितवी लष्करी मोहीम होती? ऑप्शन 1 आहे शेवटची लष्करी मोहीम, ऑप्शन 2 आहे पहिली लष्करी मोहीम, ऑप्शन 3 आहे दुसरी लष्करी मोहीम, ऑप्शन 4 आहे चौथी लष्करी मोहीम. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 शेवटची लष्करी मोहीम. युरोपियन यांनी रायगड किल्ल्याला काय संबोधले? म्हणजे युरोपियन लोकांनी रायगड किल्ल्याला काय संबोधले? सो ऑप्शन 1 आहे उत्तम किल्ला, ऑप्शन 2 आहे पूर्वेकडील जिब्राल्टर, ऑप्शन 3 आहे जाणता राजाचा किल्ला, ऑप्शन 4 आहे पश्चिमेकडील जिब्राल्टर. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पूर्वेकडील जिब्राल्टर. कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला कधी दाखल झाले? ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 मार्च 1679 ला, ऑप्शन 2 आहे एप्रिल 1679 ला, ऑप्शन 3 आहे मार्च 1678 ला आणि ऑप्शन 4 आहे एप्रिल 1678 ला. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एप्रिल 1678 ला कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.